मी सकाळपासून जंगलात लाकडे गोळा करत होते. सूर्यास्त झाल्यावर मी घरी परतले तेव्हा घराबाहेर जमलेली गर्दी पाहून मला काहीच समजत नव्हते. कारण कालपर्यंत तर लोकांना तिथून जाणेही आवडत नव्हते. मग ते आज माझ्या घराबाहेर कसे जमले? मग मी गर्दी पार करून घराच्या दारापाशी पोहोचले तेव्हा माझ्यासमोर माझे वडील बेशुद्ध पडलेले पाहून मला लगेच समजले की माझ्यावर संकट कोसळले आहे. मी रडत पडत त्यांच्या मृतदेहापर्यंत पोहोचले आणि बाबांच्या चेहऱ्याला हात लावू लागले. मी रडत होते, ओरडत होते आणि त्यांना उठायला सांगत होते. शेजारी बसलेल्या बायका मला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या सगळ्यांनी माझं खूप सांत्वन केलं. पण त्या सगळ्यांचं काय होतं? आई गेल्याच्या 2 दिवसांनी त्या सर्वांनी आमच्याशी बोलणेही सोडले. माझ्या आईच्या मृत्यूनंतर मी माझ्या म्हाताऱ्या वडिलांसोबत कशी राहते हे कोणी ढुंकूनही बघितलं नाही. आणि आता सगळे मिळून माझे सांत्वन करत होते. मला कोणाचीच पर्वा नव्हती. माझा शेवटचा आधारही माझ्यापासून दूर गेला होता. त्यावेळी मला बाबांसोबतच मरून जावेसे वाटत होते. पण तेवढ्यात मला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. ते माझे काका होते, ज्यांना बाबांच्या निधनाची बातमी उशिरा मिळाली असावी. त्यांनी बाकीचे विधी पूर्ण केले आणि बाबांना त्यांच्या शेवटच्या समाधीस्थळी नेण्यात आले. आम्ही एका छोट्या गावात राहत होतो. 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात आम्ही आमचे जीवन जगत होतो. जेव्हा आई आजारपणामुळे आम्हाला सोडून गेली तेव्हा बाबांची हिंमतही सुटली होती आणि माझे वडीलसुद्धा वारंवार आजारी पडू लागले. मी एकटीच लहान मोठी कामे करून माझ्या आजारी वडिलांची काळजी घेत होते. कधीतरी गावकरी परिस्थितीची विचारपूस करायला यायचे. पण आता बाबांच्या निधनानंतर मी कुठे राहील हे माहीत नव्हते. कारण बाबा आणि काकांचे भांडण झाले होते आणि आता काकांनी येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. पण त्यांचा हेतू वेगळा होता. एके दिवशी बाबा गेल्यानंतर काही दिवसांनी मी घराच्या कामात व्यस्त होते तेव्हा काका खोलीत आले आणि मला सामान बांधायला सांगू लागले. मी आश्चर्यचकित होऊन त्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना मला त्यांच्याबरोबर शहरात घेऊन जायचे आहे. पण मी नकार दिला. त्यावर त्यांनी आपला हक्क व्यक्त केला आणि मला इथे एकटं न सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि हेही सांगितलं की हे घर जिथे माझं बालपण गेले आणि जिथे माझ्या आई वडिलांनी शेवटचा श्वास घेतला त्यांनी हे घर पण विकले आहे. त्यामुळे आता मला त्यांच्यासोबत जावेच लागले. त्यांच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटले. पण मी त्यावेळी असहाय्य होते, काही करू शकत नव्हते. म्हणून मी डोळ्यात अश्रू आणून सामान बांधायला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी काही आवश्यक वस्तू घेऊन मी काकांच्या घरी निघाले. लहानाची मोठी होईपर्यंत मी गावातच राहिले होते. मी कधीही शहरात गेले नव्हते आणि शहर कसे असते ते मी कधीही पाहिले नव्हते. कारण नवीन परिसरात राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. पण मी सर्व कुरीबुरी विसरून गेले आणि स्वतःला वचन दिले की मी जिथे जाईन तिथे मी त्यांना माझ्या कुटुंबाप्रमाणेच वागवीन. परंतु माझे सर्व हेतू व्यर्थ गेले. मी तिथे गेल्याबरोबर काकूंनी संपूर्ण घरात एकच खळबळ उडवून दिली की ती मला कोणत्याही परिस्थिती तिच्या घरी ठेवायला तयार नव्हती. पण काकांनी तिला समजावत शांत केले. पण काकूंचा माझ्याबद्दलचा द्वेष दिवसेंदिवस वाढतच होता. मी काकूंचे कडू शब्द ऐकत राहिले. पण ती मला एवढी का नापसंत करायची हेच मला कळत नव्हते. मग एके दिवशी हे रहस्यही उघड झाले. घर साफ करत असताना मी काकूंना त्यांच्या बहिणीशी बोलताना ऐकले, ज्यामध्ये त्या माझ्याबद्दल सांगत होत्या की त्यांच्या भावाचा मुलगा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट करत होता आणि त्यासाठी तो त्याच्या आई वडिलांवरही खूप दबाव टाकत होता. त्यामुळे त्यांनी त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवले आणि आता तो शिक्षणानंतर भारतात परतणार आहे आणि त्याला जर माझ्या घरात ही मुलगी दिसली तर तो पुन्हा या मुद्द्यावर ठाम होईल. त्यांचे बोलणे ऐकून मी शांतपणे तिथेच बसून विचार करू लागले की ती कोणत्या भावाच्या मुलाबद्दल बोलत आहे. कारण माझ्या आठवणीप्रमाणे काकूंच्या भावाला एकुलता एकच मुलगा होता. हो, तो एकदा काकांसोबत गावाला आला होता, पण मी त्याच्याशी काही विशेष बोलले नाही. मग मला एकदाच बघितल्यावर तो माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट कसा करू शकतो? मी एका गरीब कुटुंबातील आहे आणि मला दुःखाने घेरले आहे. मला एकदा पाहिल्यानंतर त्याला इतके प्रेम वाटले की तो त्याच्या घरच्यांशी भांडला. ही माझ्यासाठी खूप आनंदाची भावना होती. बेफिकीर वय होतं, त्यामुळे मला योग्य अयोग्य फारसं कळत नव्हतं. पुढच्या क्षणी मी मनात अनेक स्वप्ने रंगवू लागली. पण जेव्हा काकूने मला असे बसलेले पाहिले तेव्हा तिने मला खूप गोष्टी ऐकवल्या
आणि ही बातमी पण सांगितली की ती मला तिच्या बहिणीच्या घरी पाठवत आहे. मग काका घरी आल्यानंतर काकूने त्यांच्या बहिणीसोबत मला पाठवण्याबाबत कसे पटवून दिले ते मला माहीत नाही. काकांनीही मला तिथे पाठवण्यास होकार दिला. मी दुसऱ्याच्या घरी राहू शकत नाही असे सांगून मी काकांना नकार दिला. पण पहिल्यापासून बायकोवर विश्वास ठेवणारे काका ते माझ्यासमोर त्यांची असहाय्यता व्यक्त करू लागले आणि अशा प्रकारे मी काकूंच्या बहिणीसोबत जयपूरला पोहोचले. मी खूप रडत होते की माझे काका असूनही मला अनोळखीच्या घरी राहावे लागत आहे. माझ्या काकूंची बहीण तर काकूंच्या 2 हात पुढे निघाली. मला तिच्या घरी घेऊन जाताच तिने मला एक छोटीशी खोली दिली आणि लगेचच घरच्या कामांबद्दल सांगायला सुरुवात केली. मग मला समजले की तिने मला तिच्या घरी आणायला शांतपणे होकार का दिला होता. काकूंच्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय चांगला होता, पण दोघेही खूप कंजूस होते. म्हणूनच त्याने मोलकरीण ठेवल्या नाहीत, कारण त्यांना चांगला पगार द्यावा लागेल म्हणून. पण त्यांच्या घरात एक जोडपं राहत होतं, जे त्यांच्याकडे बरीच वर्ष फक्त 2 वेळेचं जेवण आणि राहण्यासाठी काम करत होते. काकूंच्या बहिणीचं घर बरेच मोठे असले तरी नोकरांसाठी फक्त एक छोटी खोली बनवली होती आणि त्यांच्या शेजारी असलेली खोली मला दिली होती, जिथे जुने सामान पडले होते. अशा प्रकारे आईवडील नसलेल्या मुलीला खेळणी म्हणून इकडून तिकडे पाठवले जात होते. मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. घरातील कामे करता करता मला आयुष्यातील रंगाची जाणीवही नव्हती. माझा असाच टाइमपास होऊ लागला. मला काकूंच्या बहिणीच्या घरी राहावेसे वाटत नव्हते, पण टाइमपास करण्यासाठी मी त्या मोलकरणीजवळ जाऊन बसायचे, कारण घरात दुसरे कोणीही माझ्याशी बोलणारे नव्हते. मी खूप आवडीने त्यांचे बोलणे ऐकायचे. त्याही आपल्या मालकिनीच्या वागण्याला कंटाळल्या होत्या, पण राहण्यासाठी छत आणि 2 वेळेचं जेवण मिळाल्याने तिथे राहणे ही त्यांची मजबुरी होती. जेव्हापासून त्यांच्या पतीची दृष्टी गेली आणि त्यांच्या मुलांनी त्यांचा भार उचलण्यास नकार दिला, तेव्हापासून ते दोघे इथंच राहत होते. मी त्या आंटीबरोबर खूप बोलायचे, पण तिच्या पतीसोबतच्या संभाषणात विशेष अर्थ नव्हता. मला तिथे राहून आता काही महिने झाले होते आणि आता माझं तिथे मन लागलं होतं, कारण इथे मला आंटींच्या रूपात एक मैत्रीण मिळाली होती, जिच्याशी मी सर्व काही शेअर करायचे. एके दिवशी आंटी प्रचंड डोकेदुखीने माझ्या खोलीत आली. मी तिचे डोके दाबू लागले आणि ती लवकरच झोपी गेली. तिला झोपलेलं पाहून तिला उठवणे मला योग्य वाटले नाही, कारण त्या खोलीत एकच खाट होती आणि ती खोली जुन्या सामानाने भरलेली होती, जिथे फक्त एकच व्यक्ती झोपू शकत होता. त्यामुळे आंटीला विश्रांती मिळावी म्हणून मी तिथून बाहेर आले. मी दुसरीकडे कुठेतरी विश्रांतीसाठी जागा शोधत होते. मग माझी नजर त्यांच्या खोलीवर पडली. ती रिकामीच होती. कदाचित तिचा नवरा घरी नसावा, अन्यथा तो अनेकदा खोलीतच उपस्थित असायचा. तो येईपर्यंत थोडा वेळ विश्रांती घेईन असे मला वाटले, पण पडल्याबरोबर कधी झोप लागली मला कळलेच नाही. डोळे उघडल्यावर मला कोणीतरी जवळच झोपलंय असं जाणवलं. झोपेमुळे माझ्या पापण्या जड वाटत होत्या, त्यामुळेच मला काही समजले नाही. मग काही वेळाने माझ्या मनात एक मोठा स्फोट झाला आणि मला समजले की मी आंटीच्याच रूममध्ये झोपले होते. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण तो आंधळा मला त्याची बायको समजून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. अस्वस्थतेमुळे मी काही बोलूही शकले नाही. माझा आवाज मला साथ देत नव्हता. अशा प्रकारे इच्छा नसतानाही गैरसमजातून मी अनोळखी व्यक्तीसोबत रात्र काढली. सकाळ झाल्यावर मी पटकन माझ्या खोलीकडे धाव घेतली. मी दार उघडताच आंटी अजून झोपलेली दिसली. मी माझ्या रूममध्ये प्रवेश करता तिचे पण डोळे उघडले. मी संकोचून आंटीला विचारले, आता कसे वाटत आहे? त्या म्हणाल्या, मी ठीक आहे, पण मी तुझ्या खोलीत कशी आले आणि तू कुठे झोपली होतीस? तू मला उठवले का नाहीस? मी संकोचून आणि घाबरून उत्तर दिले की मला वाटले की तुमची तब्येत ठीक नाही, म्हणूनच तुम्हाला उठवणे मला योग्य वाटले नाही. मी बाहेर झोपले होते. मी रात्रीबद्दल कोणालाच सांगायचे नाही असे ठरवले, कारण हे सर्व गैरसमजातून घडले होते. बिचारा आंधळ्या व्यक्तीला मी कोण आहे हे समजलेच नसेल आणि जर मी याविषयी कोणाला सांगितले तर दोष माझ्यावरच येईल. या भीतीने मी गप्प बसले. पण पुढे हा गैरसमज रोजचाच झाला होता. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो माझ्या खोलीत यायचा आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करायचा. पण बदनामी होण्याच्या भीतीने मी गप्प बसायचे. मला माझ्या वयात अनुभव कमी होता आणि माझ्यासोबत काय होतंय ते मला समजतही नव्हतं.
मला फक्त वाटायचं की गरीब माणूस आंधळा आहे, त्याला कसं कळेल की त्याची खोली कुठे आणि कोणती आहे. पण कधी कधी मला असंही वाटायचं की हे सर्व तो मुद्दामूनच तर करत नाही ना. कितीतरी वेळा करूनही हा प्रकार थांबला नाही. तेव्हा मी त्याला स्पष्ट सांगायचं ठरवलं, जेणेकरून तो पुढे लक्षात ठेवेल की मी त्याची पत्नी नाही तर मी आहे. मग मी त्याला एकटं शोधून त्याच्याशी बोलले. मला कसं सांगावं तेच सुचत नव्हतं. पण काही बोलायच्या आधीच तो स्वतःच बोलला की मला सर्व काही माहीत आहे. जरी मला दृष्टी नसली तरी मी सर्व काही ओळखतो. तेव्हा मला समजले की हा सर्व काही योगायोग नव्हता. त्याची बायको नसून मी आहे हे त्याला माहीत होते. पण तरीही तो माझ्या जवळ येत राहिला. त्याचे बोलणे ऐकून मला त्याचा खूप राग येऊ लागला. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही पश्चाताप नव्हते. मी तिथून निराश होऊन परतले. त्याचे बोलणे माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण करत होते की माणूस आपल्या उणिवांचा अशा प्रकारे फायदा कसा घेऊ शकतो. तो आंधळा माझ्याशी कोणता खेळ खेळतोय हे त्याला क्षणभरही कळले नाही. आणि मी सुद्धा इतकी मूर्ख निघाले की इतक्या वेळा करूनही समजू शकले नाही. मग मी स्वतःला खूप मजबूत केले होते. मी झोपण्यापूर्वी दार नीट बंद करून झोपायचे आणि मग त्याने खूप वेळा दार ठोठावूनही मी दार उघडत नव्हते. त्यानंतर त्याला माझ्यासोबत असा खेळ खेळण्याची संधीच मिळाली नाही. एके दिवशी त्यांची तब्येत इतकी खालावली की त्याने हे जग सोडले. मी सुटकेचा निश्वास टाकला. मला वाटलं आता सगळं ठीक आहे. पण काही महिन्यांनी सगळे माझ्याकडे संशयाने पाहू लागले. लठ्ठपणा माझ्यावर रेंगाळत होता हे मी कधीच लक्षात घेतले नाही. पण आता सगळ्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न होते. एके दिवशी काकूंची बहीण मला त्या आंटींसोबत डॉक्टरांकडे घेऊन गेली. जेव्हा त्यांना कळले की मी गरोदर आहे आणि बरेच महिने निघून गेले होते, त्यामुळे गर्भपात अशक्य असल्याची बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. पण आता सगळ्यांसमोर माझा अपमान झाला होता. घरी आल्यानंतर काकूच्या बहिणीने माझ्यावर सर्व प्रकारचे आरोप केले आणि माझ्या चारित्र्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. मी तिला सगळा प्रकार सांगितला. त्यावर आंटी सुद्धा माझ्या विरोधात गेली की कोणी सापडले नाही. तेव्हा तिने माझ्या मृत नवऱ्याला दोष दिला. मला दररोज मारले जाऊ लागले आणि मला एका खोलीत कोंडून ठेवले गेले, जेणेकरून मूल जन्माला येईपर्यंत मला कोणीही पाहू नये. ते महिने मी कोणत्या त्रासात घालवले हे फक्त मलाच माहीत आहे. शेवटी तो दिवसही आला जेव्हा मला मुलगा झाला. पण जन्म दिल्यानंतर लगेच माझा मुलगा माझ्यापासून दूर नेण्यात आला. मला त्याचा चेहराही बघू दिला नाही. मी रडत राहिले, पण सगळ्यांचे मन दगडाचे झाले होते. काकूंची बहीण काकूंच्या सांगण्यावरून हे सर्व करत होती. कारण जेव्हा काकूंना ही बातमी कळली तेव्हा त्यांना समजले जर ही बातमी काकांपर्यंत पोहोचली तर ते दोन्ही बहिणींनाच दोष देतील आणि आता मी त्यांच्या कटाची शिक्षा भोगत होते. मला बरे वाटल्यावर मी काकूंच्या बहिणीला विनंती केली की मी माझ्या मुलासोबत दूर कुठेतरी निघून जाईन. पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही. मग लवकरच काका आणि काकू आले आणि मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. तिथे काकूंनी माझे दुसरे काही नाते पाहिले होते आणि मला अगदी सहज निरोप देण्यात आला होता. सुदैवाने माझे सासरे आणि माझा नवरा दोघेही चांगले निघाले. पण मी ज्या परिस्थितीतून गेले होते त्याने माझे मन दगडाचे बनवले होते. यामुळेच मी माझ्या पतीवर कधीही मनापासून प्रेम करू शकले नाही. मी सतत त्या निष्पाप जीवाचाच विचार करत होते, ज्याला जन्मताच कुठेतरी गायब करून टाकले होते. मी माझा संसार तर निभवत होते, पण मनातून पूर्ण रिकामे होते. आजही मी देवाकडे प्रार्थना करते की ते मूल कुठेही असले तरी ते सुखरूप असावे. कारण ते कसेही झालेले असले पण त्याच्यासोबत माझे नाते आईचे होते. माझ्या इतर मुलांकडे पाहताना त्याची आठवण मला नेहमी त्या पूर्वीच्या काळात घेऊन जाते. नशिबानेही माझ्याशी विचित्र खेळ खेळला आणि माझ्या आयुष्यातील हास्यच हिरावून घेतले. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.